नमस्कार मित्रांनो, मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या यूट्यूब चॅनल रायझिंग स्टार परभणीवर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कुक्कुटपालक बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत। मित्रांनो, थंबनेल पाहितलं, टायटल वाचलं, होय मित्रांनो, गावरान कुक्कुटपालनाचा हा व्यवसाय आता घराघरात पोहोचलाय। या व्यवसायाच्या माध्यमातून कित्येक बेरोजगार तरुणांना, तरुणींना, दिव्यांग विकलांग व्यक्तींना आज रोजगार प्राप्त झालाय। या व्यवसायाने लाखोंचा निव्वळ नफा कमावण्याचा मार्ग देखील खुला करून दिलाय। म्हणून कित्येक तरुण, तरुणी, दिव्यांग विकलांग व्यक्ती आणि वयस्कर मंडळीचे सदस्य सुद्धा करिअरचं ऑप्शन म्हणून या व्यवसायाला कुठेतरी निवडू इच्छितात आणि अशा परिस्थितीमध्ये आपल्याला देखील गावरान कुक्कुटपालन करावंसं वाटते आणि या व्यवसायातून लाखोंचा निव्वळ नफा कमावण्याची आपली इच्छा आहे। मग अशा परिस्थितीमध्ये आपण काय करतो, पिल्लांची खरेदी करतो, त्यांना विकतचं खाद्य देतो, सुरुवातीला प्री स्टार्टर देतो, पुन्हा स्टार्टर देतो, पुन्हा फिनिशर देतो आणि एवढं करून मग त्यांचं वजन 1 किलो 1.5 किलोच्या आसपास होते। पण ज्या वेळेस आपण त्यांना विक्रीस काढत असतो ना, तर त्या ठिकाणी तेवढा नफा शिल्लक राहत नाही। मग अशा परिस्थितीमध्ये वाटते की एवढा खाद्य खर्च जर आपण करत असू आणि याच्यातून आपला जर नफा मिळत नसेल तर आपला उपयोग काय? मग अशी एखादी संकल्पना सांगा सर, की ज्यामुळे काय होईल की आमच्या पिल्लांचं वजन वाढेल, पिल्लांची वाढ होईल आणि ज्यामुळे हे विकतचं खाद्य आणण्याची संकल्पना आहे ना, ती सुद्धा बंद होईल, हद्दपार होईल आणि आम्हाला चांगल्यापैकी निव्वळ नफा प्राप्त होऊ शकेल। मित्रांनो, यासाठी फार रिसर्च केला, त्यानंतर मला जी संकल्पना सुचली आणि ज्या संकल्पनेचा आम्ही वापर करत आहोत ती संकल्पना आपल्या समोर मांडणार आहे। ज्या संकल्पनेचं तुम्ही शीर्षक टायटल मध्ये बघितलं, थंबनेल मध्ये सुद्धा वाचलं की अवघ्या 0 रुपयांमध्ये मित्रांनो, अवघ्या 0 रुपयांमध्ये आता 100% आपल्या पिल्लांची वाढ होणार। अवघ्या 0 रुपयांमध्ये आता आपल्या पिल्लांचं वजन वाढणार। मग तुमचा प्रश्न असेल, सर की आजवर आमच्याच्याने एवढा भरमसाठ खाद्य खर्च झाला आणि अशा परिस्थितीमध्ये तुम्ही तर म्हणत आहात की 0 रुपयातच तुम्ही आमच्या पिल्लांचं वजन वाढवून दाखवू शकतात। मग यासाठी काय करायचे, कसं करायचे ते सगळं समजावून सांगा। बघा मित्रांनो, एक एक मुद्दा तुमच्या समोर सादर करणार आहे, सविस्तर तुम्हाला समजावून सांगणार आहे। म्हणून तुम्हाला काय करायचंय, हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहायचा आहे। आवडला की त्या ठिकाणी नक्की लाईक करा। सामान्य कास्तकार बांधव आणि कुक्कुटपालक बांधव यांच्यापर्यंत व्हिडिओ पाठवण्यासाठी नक्की शेअर करा। आता शेअर करण्यासाठी आपण पर्सनल व्हॉट्सअप नंबर, व्हॉट्सअप ग्रुप, टेलिग्राम ग्रुप, फेसबुक, इंस्टाग्राम, स्नॅपचॅट या सोशल मीडियाच्या साधनांचा वापर करून जरूर लिंक शेअर करत चला, त्यामुळे व्हिडिओ शेअर होतो आणि या संकल्पनांचा फायदा प्रत्येकाला मिळू शकतो। राहिला असणार बघा आपलं सबस्क्राइब करायचं, त्यामुळे एकच काम करायचं की या ठिकाणी प्रत्येक मायबाप शेतकरी मित्राला आणि कुक्कुटपालक बांधवाला हात जोडून मनापासून कळकळीची विनंती करतो की मायबाप शेतकरी मित्रांनो आणि कुक्कुटपालक बांधवांनो, सर्वांना मी आपलं मानले आणि आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत मानत राहणार। मग आपण देखील मला आपलं मानलंय का? जर मानलं असेल, घरातील सदस्य मानला असेल, तर या सदस्याला एकदा सबस्क्राइब तर करून घ्या। आता सबस्क्राइब करायचं कसं ही भानगड आहे, यासाठी या व्हिडिओच्या डाव्या साईडला खालच्या बाजूच्या तिथे आल्यानंतर खालच्या साईडला लाल रंगाचं सबस्क्राइबचं ऑप्शन दिसेल किंवा सदस्य व्हायचं मराठीतील ऑप्शन दिसेल, त्याला टच करा। त्यानंतर बाजूला एक घंटीला टच करून ऑल किंवा सर्व या नोटिफिकेशनला ऑन करा। यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास मिळत राहतो। तर बघा मित्रांनो, आता तुमची समस्या काय, पहिल्यांदा बघा की आपल्या कोंबड्यांचं अथवा आपल्या पिल्लांचं वजन वाढत नाही। मग अशा परिस्थितीमध्ये पिल्लांचं किंवा कोंबड्यांचं वजन वाढवण्याचा प्रयत्न केला तर त्यासाठी आपल्याला विकतचं खाद्य आणावं लागते आणि हे विकतचं खाद्य आणलं तर प्रॉब्लेम काय होते की वजन तर वाढते बरं काय, नाही अशातला भाग नाही, पण हे वजन वाढवण्यासाठी आपल्याला जो खर्च व्यय करावा लागतो, खर्च खूप जास्त लागतो। मग अशा परिस्थितीमध्ये त्या ठिकाणी वाटते किंवा घडईपेक्षा मडई जास्त व्हायली, बरोबर आहे, म्हणजे आमदनी 8 टन्नी खर्चा रुपया, अशा पद्धतीचा प्रॉब्लेम येत आहे। म्हणून तुम्ही त्या ठिकाणी अडचणीत, तुम्हाला वाटते व्यवसायच करावा का नको, कारण आपल्याला नफा तर द्या सोडून पण लॉसच व्हायला लागले। पण मित्रांनो, कुठेतरी असं वाटत नाही की गावरान कुक्कुटपालन ही 0 बजेट कुक्कुटपालनाची संकल्पना आहे। मग यासाठी 100-200 ग्राम वजन वाढीसाठी तुम्ही कशाला बरं विकतचं खाद्य आणता? मग त्या ठिकाणी तुम्ही म्हणताल, सर तुम्ही म्हणतात एवढ्या गोष्टी सांगतात, पण आम्हाला अशी एखादी संकल्पना सांगा की ज्यामुळे ठीक आहे 100-200 ग्राम कमी वजन वाढलं तर हरकत नाही, पण पिल्लांची वाढ व्यवस्थित व्हावी व त्या ठिकाणी पिल्लांचं वजन व्यवस्थित वाढावं। तर मित्रांनो, आता समजावून सांगतो।
बघा मित्रांनो, आता खूप रिसर्च केल्यानंतर लक्षात काय आलं की आपल्या पिल्लांना जर वजन वाढीसाठी पोषक आपल्याला वातावरण निर्माण करायचं असेल तर पहिल्या महिन्यात तर प्री स्टार्टर द्या, हरकत नाही. प्री स्टार्टर देण्याची पद्धत कशी मी तुम्हाला सांगितलेली की बाबा तुमच्या पिल्लांची ग्रोथ तुम्हाला व्यवस्थित वाटत नसेल ना तर 50% प्री स्टार्टर घ्या. बाकी तुम्ही काय करू शकतात मित्रांनो, त्या ठिकाणी इतर खाद्यामध्ये रवा आणि तांदळाची कणी वापरू शकतात. हे झालं पहिल्या महिन्याचं. पण जेव्हा पहिला महिना क्रॉस होतो ना त्यानंतर खऱ्या अर्थानं पिल्लांची वाढ आपण बाहेरील असणाऱ्या घटकांवरती करू शकतो. कशी करू शकतो तर मग बाहेर काय करायचंय मित्रांनो, आपल्याला एक उकिरडा तयार करायचा. उकिरडा मात्र सांगतो कुजलेलं शेण असलं पाहिजे, नाहीतर ताजं ताजं शेण टाकताल आणि पुन्हा म्हणताल की आमच्या पिल्लांचं काय वजनच वाढलं, पिल्लांची त्या ठिकाणी वाढच होईना. आपल्याला एकदम कुजलेलं शेणखत पाहिजे. कसं पाहिजे, एकदम कुजलेलं शेणखत. आपल्या घरच्या गाई म्हशीचा असेल तर प्रॉब्लेम नाही. आणि एक गोष्ट लक्षात घ्या, कुजलेल्या शेणखतामध्ये अजिबात ताजं शेणखत टाकायचं नाही. म्हणजे आपण काय करतो, उकिरडा तयार करतच नाही. आपण फक्त रोजचं शेण घेतो तिथं नेऊन टाकतो, तो असतो आपला उकिरडा. मग उकिरड्याचे 2 प्रकार करायचे, एक उकिरडा जुना असावा, एक उकिरडा नवा असावा. आणि नव्या उकिरड्यावरती पिल्ला आणि कोंबड्या सोडायच्याच नाही, जुन्या उकिरड्यावरती सोडायच्या. आणि त्या उकिरड्यावरती काय करायचं, आठवड्यामधून एकदा गुळ पाणी मारायचं. 50 लिटर त्या ठिकाणी पाणी घ्यायचं, त्याच्यामध्ये 1 किलो गुळ 1 किलो बेसन मिक्स करायचं आणि त्याचा पूर्ण स्प्रे मारून टाकायचा. बस एवढं जर तुम्ही केलं ना तर काय होतं याच्यामुळे सांगतो, उकिरड्यामध्ये एवढे किडे मुंग्या अळी गांडूळ हे तयार होतात ना, यामुळं आपल्या असणाऱ्या लहान पिल्लांना वाढीसाठी आवश्यक असणारा घटक मिळतो. त्यांना प्रोटीन्स मिळतात, त्यांना फॅट्स मिळतात, त्यांना विटॅमिन ए पासून डी पर्यंत सगळं काय मिळतंय आणि त्यांचा सर्वांगीण त्या ठिकाणी विकास आढळून येतो. आता तुम्ही गावाकडे खेड्यातील एखादा शब्द ऐकला असेल की बाप्पा उकिरड्यावर कोंबड्या सोडल्या की कोंबड्या भपकतात, त्याचं वजन लईच वाढते बाप्पा. तर ते अशा पद्धतीची गोष्ट आहे मित्रांनो की उकिरड्यामध्ये अशी पॉवर आहे की तुम्ही 8-15 दिवसामध्ये विचार सुद्धा करू शकत नाहीत की आपल्या पिल्लांचं वजन किती वाढणार, वाढ किती होणार. आणि कोंबड्यांचं व कोंबडे जे त्या सर्वांचं वजन वाढण्यासाठी ही गोष्ट अत्यंत अनुकूल आहे. मग प्रश्न पडतो की मग वजन वाढीसाठी आवश्यक असणारा जो उकिरडा आहे तो उकिरडा तयार कसा करावा. बघा, उकिरडा तयार करण्याच्या पद्धतीचा विचार केला तर जर आपल्याकडे गाई म्हशी घरच्या असतील तर उकिरडे 2 करा. एक जुना उकिरडा, एक नवीन उकिरडा. त्याच्यामध्ये पहिले शेणखत टाका, पुन्हा पालापाचोळा टाका, पुन्हा शेणखत, पुन्हा पालापाचोळा, पुन्हा शेणखत. अशा पद्धतीने टाका. गुळपाणी त्याच्यावरती स्प्रे करा आणि पूर्ण त्या उकिरड्याला एक चांगल्यापैकी भिजवून घ्या. म्हणजे काय होतंय की त्या ठिकाणी असणाऱ्या किडे मुंग्या आळी यांच्यासाठी तयार होण्यासाठी अनुकूल घटक व घटना त्या ठिकाणी तयार होत जातात. आता हे सगळं होत असताना जेवढं काय अनुकूल तयार झालेले याचा फायदा आपल्याला 2 पद्धतीने होणार. एक तर त्यांचं पोट भरायले, ज्यामुळे खाद्य खर्च आपला वाचायला. आणि दुसरी गोष्ट, आपल्याला त्यांच्या वाढीसाठी जे काय बाहेरून विकत आणायची गरज आहे ते पण त्या ठिकाणी संपून चालली. याचा अर्थ की या ठिकाणी आम के आम और गुठलियों के दाम सुद्धा आपल्याला मिळत आहेत. म्हणून लक्षात घ्या मित्रांनो, संकल्पना अवघड नसतात, तो त्याला अवघड आपण करून ठेवतो. आपलं झाले कसं, काखत कळसान गावाला वळसा. आणि यामुळेच आपला विकास होत नाही. त्यामुळे लक्षात घ्या, पळसाला 3च पानं असतात. कुठेही जरी गेला तर त्यामुळे तुम्ही फिरून फिरून तिथंच येणार. त्याच्यामुळे एकच गोष्ट लक्षात घ्या की जास्त बाहेरच्या भानगडीत पडू नका. घरच्या घरी असणाऱ्या उकिरड्याचा वापर करा ना, कशाला डोक्याला ताण घ्यायले. म्हणून याच्यामुळे आजच्या आज उकिरडा तयार करून घ्या. जर आपल्याकडे गाई म्हशी नसतील तर त्या ठिकाणी कुजलेलं शेणखत विकत घ्या. 2 ट्रॉल्या घ्या. 2 ट्रॉल्या 2 वेगळ्या ठिकाणी टाका. आणि मग बघा मित्रांनो, आपण आपल्या कोंबडीचा आणि पिल्लांचा खाद्य खर्च नियंत्रणात तर आणूच शकू. सोबत त्या ठिकाणी आपली कोंबडी आहे, आपला कोंबडा आहे, त्यासोबत आपले पिल्ल आहेत, यांचं वजन वाढल्याशिवाय 100% राहणार नाही. ते सुद्धा मित्रांनो किती 0 रुपयात. ही संकल्पना खरं सांगा किती सोपी आहे, पण का बरं वापर आपण करत नाही याचाही कधीतरी विचार करा. उकिरडा ही गावरान कुक्कुट पालनातील अभिनव संकल्पना आहे. उकिरडा ही गावरान कुक्कुट पालनासाठी मिळालेले एक वरदान आहे.
म्हणून आजपासून उकिरड्यावरती काम सुरू करा मित्रांनो। आणि एक जुना उकिरडा असावा, एक नवीन उकिरडा असावा। जुन्या उकिरड्यावरती आपल्या 1 महिन्याच्या वरच्या पिल्लांना सोडा आणि बघा मित्रांनो त्यांची वाढ। तुम्हाला बाहेरचं स्टार्टर आणि फिनिशर द्यायची अजिबात आवश्यकता नाही। आणि जर नादच असेल तुम्हाला खर्च करायचा तर मग तुम्ही त्या ठिकाणी देऊ शकतात, पण ज्यांना 0 रुपयात खाद्य खर्च ऍडजस्ट करून कोंबड्यांचं व त्यासोबत पिल्लांचं वजन वाढवायचे त्यांच्यासाठी व्हिडिओ होता। ज्यांना खाद्य खर्च परवडतो त्यांनी करा, अडचण नाही। बघा 15-20 दिवसानं लेट जरी कोंबडीचं वजन वाढलं तरी हरकत नाही, 15-20 दिवसानं ती विकायला उशिरा आली तरी काही हरकत नाही, पण बळजबरी विकतचं खाद्य आणून त्यांचं वजन वाढवणं यात कसल्याही प्रकारचा शहाणपणा नाही। तर मित्रांनो अशा संकल्पना मी माझ्या असणाऱ्या लाईव्ह सेशन मध्ये देत राहतो। या संकल्पनांचा वापर करून माझे बेरोजगार तरुण तरुणी गावरान कुक्कुटपालक बांधव त्यासोबत दिव्यांग विकलांग व्यक्ती वयस्कर मंडळीचे सदस्य आज लाखोंचा निव्वळ नफा प्राप्त करत आहेत। मग तुम्हाला सुद्धा वाटत असेल की बाबा चला उदय सरांचं मार्गदर्शन घ्यावं, प्रशिक्षण घ्यावं, ट्रेनिंग घ्यावं, तर मी तुम्हाला त्या ठिकाणी आमंत्रित करत आहे। अवघ्या 500 रुपयाच्या मासिक शुल्कावरती तुम्ही माझ्याशी जोडले जाऊ शकतात। आता जोडण्यासाठी काय करायचं मित्रांनो, तुम्ही संपर्क साधा 84 21 82 62 62 वर। लखन सर तिथं फोन उचलतील, तुम्हाला सगळी माहिती देतील आणि तुमचं रजिस्ट्रेशन करून घेतील, ज्यामुळे लाखोंचा निव्वळ नफा कमावण्याचा आपला मार्ग होईल 100% या ठिकाणी मोकळा। तर मित्रांनो ही संकल्पना तुम्हाला कशी वाटली हे तर कमेंट सेक्शन मध्ये लिहून कळवा। काही समस्या असतील तर तुम्ही त्या ठिकाणी जरूर कमेंट सेक्शन मध्ये लिहून कळवा। येणाऱ्या व्हिडिओच्या माध्यमातून मी 100% सोल्युशन करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करेल। आणि तुमची मार्केटिंगची चिंता दूर करण्यासाठी मी आपला जिल्हा आपली मार्केट ही संकल्पना सुरू केलेली आहे। या संकल्पनेअंतर्गत व्हॉट्सअप नंबर 84 21 82 62 62 वर म्हणजे 84 21 82 62 62 वर आपण त्या ठिकाणी आधार कार्डचा मागचा पुढचा फोटो आणि त्यासोबत जर जमलं तर ठीक आहे, नाही जमलं तर तुम्ही त्या ठिकाणी जो आहे आपला नाव आणि पत्ता टाईप करून पाठवून द्या। तुम्हाला तुमच्या जिल्ह्याच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये ऍड करून घेतो। ही संकल्पना मोफत आहे, त्यामुळे आपल्या जिल्ह्यामध्ये आपापसात ओळखी वाढतील, एकमेकांशी गाठीबिटी पडतील, त्यामुळे आपला असणारा जो अतिरिक्त खर्च आहे आपल्याला कोणत्याही मार्गाने कमी करता येऊ शकेल। तर मित्रांनो ही होती पूर्ण संकल्पना की ज्यामध्ये आता आपण पाहितलं की गावरान कुक्कुटपालन पालक बांधवांचा जो एक सवाल होता की सर आमचा खाद्य खर्च भरमसाठ वाढतोय पिल्लांचे वजन वाढवण्यासाठी, तर पिल्लांचा असू द्या कोंबडीचा असू द्या, कोंबड्याचं वजन वाढवायचं असेल तर 0 रुपयात एक कुजलेल्या शेणाचा शेणखताचा उकिरडा तयार करा। 100% आपल्या कोंबड्यांचं वजन वाढल्याशिवाय राहणार नाही। तर मित्रांनो या व्हिडिओ बद्दलचे मत तर तुम्ही पाठवत राहा। आवडला असणार व्हिडिओ तात्काळ लाईक करा। सामान्य कास्तकार बांधव आणि कुक्कुटपालक बांधव यांच्यापर्यंत व्हिडिओ पाठवण्यासाठी नक्की शेअर करा। शेअर करण्यासाठी आता आपण पर्सनल व्हॉट्सअप नंबर, व्हॉट्सअप ग्रुप, टेलिग्राम ग्रुप, फेसबुक, इंस्टाग्राम, स्नॅपचॅट या सोशल मीडियाच्या साधनांचा वापर करून लिंक शेअर करत चला। राहिला असेल आपलं सबस्क्राइब करायचं तर प्रत्येक मायबाप शेतकरी मित्राला आणि कुक्कुटपालक बांधवाला आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून मी एकच कळकळीची विनंती करत आहे की आपल्या सर्वांना मी आपलं मानले आणि आयुष्यभर आपलंच मानत राहणार। आपण देखील मला आपलं आणि कुठेतरी घरचा सदस्य मानत असाल तर प्लीज सबस्क्राइब करून घ्या। यासाठी या व्हिडिओच्या डाव्या साईडला खालच्या बाजूस येऊन दिसणाऱ्या लाल रंगाच्या सबस्क्राइबच्या किंवा मराठीतील सदस्यत्वाच्या ऑप्शनला टच करा। त्यानंतर रंग बदलून बाजूला एक घंटी येईल, या घंटीला टच करून ऑल नोटिफिकेशनला ऑन करा। यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास मिळत राहतो। तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल रायझिंग स्टार परभणीवर मिळत राहील। तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कुक्कुटपालक बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप